अचलपूर तालुक्यातील बुरघाट व परतवाड्यातील कुटीर रुग्णालयामध्ये कोरोना संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना केअर सेंटर म्हणून सज्ज ठेवण्यात आले आहे। या दोन्ही ठिकाणी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांनी गरज पडल्यास या जागेचा रुग्णांना क्वारंटाईन व उपचार करण्यासाठी उपयोग केला जाईल असे सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत चिखले, नोडल ऑफिसर कोविड अचलपूर तालुका। शासन आदेशानुसार आपल्या इथे फीवर क्लिनिक सुरू आहे। म्हणजे फुका क्लिनिक येथे जे पेशंट्स आहेत ज्यांना ताप, सर्दी, खोकला या सदृश लक्षणं आहेत ती पेशंट इथे येणार आहेत आणि त्याच्यावर ते उपचार घेणार आहेत। जर असे पेशंट संशयित याच्यात कॅटेगरीमध्ये जर येत आहेत तर त्यांना आपल्याला सध्या अमरावतीला संदर्भित करून त्यांचे पुढील तपासणी करण्याचे आपल्याला सध्या आदेश प्राप्त झालेले आहेत। या इतर आपल्या इथे 50 बेडची सुविधा सध्या तयार करण्यात आलेली आहे। जसे शासन आदेश निर्गमित होतील त्या वेळेस आपल्याला इथलं जे 50 बेडेड हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये 15 बेडेड HDU प्लस ICUचे पण बेड्स आहेत, ते पण आपल्याला कार्यान्वित करायचं आहे। तर सध्या आपण फीवर क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि जेव्हा अमरावतीमध्ये रुग्णसंख्या वाढेल तेव्हा आपल्याला जसे आदेश प्राप्त होतील तसं आपण 50 बेडेड हॉस्पिटल सुद्धा कार्यान्वित करू। मैं डॉक्टर मेराज अली, इंचार्ज डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल परतवाड़ा। यहाँ पर जो पुराना कॉटेज हॉस्पिटल था इसको ही रिनोवेशन करके डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बनाया गया है। लेकिन अभी प्रशासन के या गवर्नमेंट के जो ऑर्डर्स थे, अकॉर्डिंग टू दैट ऑर्डर्स यहाँ पर हमने फीवर क्लिनिक चालू कर दी है और इसकी पब्लिसिटी भी हो चुकी है। और हॉस्पिटल इसलिए तैयार किया गया है ये अगर आगामी दिनों में अगर ऐसा कुछ होता है कि अगर कोई पॉजिटिव केस आता है और अगर ये बीमारी फैलती है तो फिर हमको इधर भागने दौड़ने की ज़रूरत नहीं पड़ेगी, हम यहीं पर उनका इलाज कर सकेंगे। और ये तैयारियां पूरी हो चुकी है और कुछ फॉर्मेलिटीज़ बाकी है तो वो भी धीरे धीरे पूरी हो जाएंगी। लेकिन अभी फीवर के जो पेशेंट्स हैं तो वो हमने यहाँ पे शुरू कर दिया है, डॉक्टर्स भी ड्यूटी पर आ रहे हैं और ये काम हमारा शुरू हो चुका है। तर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण कोणत्याही परिस्थितीमध्ये इतरत्र फिरू नये यासाठीही जनजागृती करत आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे। विशेषतः भाजीपाला, किराणा, दूध, बँका इत्यादी आवश्यक ठिकाणांवर नागरिकांनीही खबरदारी घ्यावी यासाठी प्रत्येकाला सूचना करत आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।